पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकारनं गेल्या 11 वर्षात भ्रष्टाचार, घोटाळे आणि तुष्टीकरणाचं राजकारण संपवलं आणि विकास आणि सर्वसमावेशकतेला प्राधान्य दिलं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। 11 वर्ष सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची असून आत्मनिर्भर भारताकडून विकसित भारताच्या संकल्पनेकडे नेणारी आहे। हे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदी यांच्याबद्दल काढलेले आहेत। मोदी सरकारच्या तिसऱ्या पर्वाच्या वर्षपूर्तीनिमित्त एक विशेष पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। मोदी सरकारने पारदर्शी, प्रामाणिक आणि गतिशील निर्णय घेत देशाच्या विकासाला नवी दिशा दिली असंही ते म्हणालेले आहेत। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी बोलूया। प्रशांत, ही विशेष पत्रकार परिषद होती, 11 वर्ष पूर्तीची ही पत्रकार परिषद होती, काय सांगाल? मुख्यमंत्री काय म्हणाले? मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने 2014 ते 2025 या 11 वर्षादरम्यान ज्या पद्धतीने केंद्रातील भारतीय जनता पक्षाचं सरकार यांनी वेगवेगळे जे उपाययोजना केल्या, विविध योजना लागू केल्या, या संदर्भातला लेखाजोखा या संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये मांडला। सोबतच आज जर बघितलं तर राजधानी दिल्लीमध्ये या 11 वर्षाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष JP नड्डा हे देशभरातील प्रादेशिक पत्रकारांना देखील संबोधित करणार आहे। राजधानी दिल्लीतील भारत मंडपम येथे हा कार्यक्रम होणार आहे। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये ही 11 वर्ष आहे, त्यामध्ये जर बघितलं तर 2014 मध्ये भारतीय जनता पक्षाचा हा ऐतिहासिक विजय झाला असा उल्लेख खुद्द देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी केलं आणि त्यांनी सांगितलं की साधारणतः 2025 पर्यंत जी अर्थव्यवस्था आहे ते साधारणतः 100 ते 290 कोटी प्लस लाख कोटी प्लस अशा प्रकारची अर्थव्यवस्था होण्याची शक्यता आहे आणि साधारणतः 36 अब्ज ते 80 अब्ज प्लस अशा प्रकारची विदेशी गुंतवणूक येण्याची शक्यता आहे, हे देखील त्यांनी सांगितलं। आणि सोबतच म्हटलं जो उल्लेख करताना त्यांनी अनेक महत्त्वाच्या योजनेचा उल्लेख केला, जसं स्वच्छ भारत मिशन असेल, उज्ज्वला योजना असेल, आयुष्यमान भारत असेल, PM आवास योजना असेल, सोबतच डिजिटल इंडिया असेल किंवा आत्मनिर्भर भारत असेल, यासारख्या अनेक योजनांचा त्यांनी उल्लेख केला। सोबतच जे देश पातळीवरती आणि जागतिक स्तरावरती राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावरून ज्या केंद्र सरकारने काम केलं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात जे काम झालं त्यामध्ये सर्जिकल स्ट्राईक सारखा उल्लेख त्यांनी केला, एअर स्ट्राईकचा उल्लेख केला, अग्निपथ योजनांचा उल्लेख केला, रक्षा निर्यातीत वाढ कशा पद्धतीने करण्यात आली याचा देखील उल्लेख खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी केला। सोबतच जर बघितलं भारताला जर ज्या पद्धतीनं G20चं अध्यक्षपद मिळालं आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचं यश आहे असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे। महत्त्वाचं म्हणजे अनेक देशांसोबत अनेक महत्त्वाचे करार झाले, हे देखील त्यांचं यश आहे असा उल्लेख या संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये। नक्की प्रशांत, धन्यवाद। आपण तुर्तास ही माहिती दिली त्याबद्दल। अधिक माहिती आपल्याकडनं घेत राहू आपण।